आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये जी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे. पटेल सिराजुद्दीन बापूजी ते त्यांचे जे चिरंजीव आहेत ताहिर शेठ पटेल यांच्याशी आपण आज जाणून घेऊयात की ते या प्रभागामध्ये जनतेसाठी काय करणार आहेत. माझे वडील सिराजुद्दीन बापूजी पटेल हे गेल्या 10 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलेले आहे. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असताना शेतकऱ्यांसाठी कापसाला चांगल्या पद्धतीने भाव मिळावं यासाठी नेहमी प्रयत्न केलेत. शेवगाव शहरामध्ये शेतकऱ्यांसाठी कांद्याचं अडत नव्हती, त्या ठिकाणी कांद्याचं मोठी एक बाजारपेठ शेवगावची आज चालू झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव मिळण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केलेले आहेत. असे मार्केट कमिटीचे संचालक असताना वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी शेवगाव शहराचा विकास होईल यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केलेले आहेत. मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 10 वर्ष युवक काँग्रेस म्हणून युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्या माध्यमातून कोरोना काळामध्ये जे आपल्याला आमच्या सर्व समाजाच्या लोकांना सहकार्य करता येईल ते काम केलं. असे वेगवेगळ्या प्रश्नावर आपण काम केलेलं आहे. तसंच प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता माग ढगफुटी झाली होती. म्हणजे शेवगाव शहरात असा प्रभाग नाही आणि जिल्ह्यातही असा प्रभाग मिळणार नाही असं 10 प्रभाग आहे. त्याचं कारण असं, ढगफुटी झाल्यानंतर गुडघ्या इतकं पाणी या प्रभागामध्ये काही घरामध्ये शिरलं आणि त्याच घरामध्ये पाणी गुडघ्या इतकं होतं पण त्यांना प्यायला पाणी नव्हतं. असं प्रभाग कोणता असेल तर ते इंदिरानगर परिसरातला हा प्रभाग आहे. नगरपालिकाची स्थापना होऊन 10 वर्ष उलटली पण या प्रभागामध्ये इंदिरानगर परिसर असन, भारसकरवाडी परिसर असन, मगरवस्ती असन किंवा ढवार गल्ली असन, एक सुद्धा घरकुल या ठिकाणी मंजूर झालेलं नाही. या लोकांना हक्कांचे 7-12 त्या ठिकाणी मिळालेले नाहीत. तसंच भरपूर अडीअडचणी आहे. महिलांचे रोजगारांचे प्रश्न आहेत, त्यानंतर युवकांचे बेरोजगारांचे प्रश्न आहेत, त्यानंतर मुस्लिम तरुणांना मौलाना आझाद महामंडळांचे जे कर्ज प्रकरण होतात या प्रकरणाची त्यांना माहिती नाही, त्याची अडचणी आहेत. त्यानंतर अण्णा भाऊ साठे महामंडळ असन, आमच्या बांधवांना जे त्या ठिकाणी महामंडळांची पूर्ण माहिती नाही, यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू का ह्या लोकांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी माहिती मिळावी आणि त्याचा सर्वसामान्य तरुणांना महिलांना चांगल्या पद्धतीनं फायदा होईल यासाठी मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करेल. पिण्याचा पाण्याचा प्रश्न 10 वर्ष झाली नगरपालिकेची स्थापना होऊन पण या ठिकाणी आज 16 दिवसाला 17 दिवसाला पाणी आहे आणि 17 दिवसाला पाणी सुटून सुद्धा या ठिकाणी काही लोकांची अशी परिस्थिती आहे तर त्याचं स्टोरेज करू शकत नाही. 5 दिवसाला 6 दिवसाला त्या ठिकाणी पाणी संपतं, म्हणजे पाणी बी त्यांना मोजून वापरावं लागतं. आज आपण किती पाणी वापरायचं, कारण की हे पाणी सुटल्यानंतर आपल्याला कामाची सुट्टी करावं लागेल आणि पाणी भरावं लागेल, पाण्याची व्यवस्था करावं लागेल, अशी या प्रभागाची परिस्थिती आहे. तर नक्कीच आम्ही या प्रभागामधील सर्व नागरिकांचे उपकार विसरणार नाही आणि प्रामाणिकपणे वार्डाचा विकास, युवकांचा विकास, महिलांना रोजगार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घरकुलचा प्रश्न, 7-12 सारखे प्रश्न हे नक्कीच मार्ग लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. एवढंच सांगतो, थांबतो. धन्यवाद.